एक बनवलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी मागे एक स्टोरी आहे. ते कसं बनवलं, त्याच्या वस्तू मी कुठून गोळा केल्या आणि आजही त्यातल्या किती गमतीशीर गोष्टी मी सतत घेऊन फिरतीये. वॉव! फायनली पुस्तक हातात आलंय. ही पुस्तक वाचून दाखवण्याची कल्पना मला तुमच्यामुळे आली. त्यामुळे सर्वात पहिले तर तुमचं धन्यवाद. पुस्तकाला सुरुवात करूया. इकिगाई. दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिलारेस हे 2 लेखक आहेत. तर लेखक हेक्टर गार्सिया म्हणतात, माझ्या आयुष्याचा नेमका उद्देश काय असा प्रश्न मला वारंवार विचारणाऱ्या माझ्या भावाला समर्पित. फ्रान्सिस्क मिलारेस म्हणतात, मला कायम प्रेरणा देत राहिलेल्या माझ्या सध्याच्या, पूर्वीच्या आणि भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व मित्रपरिवाराला समर्पित. कोणीतरी असतो आपल्या एखाद्या गोष्टीला पूर्ण करायला कोणीतरी असतो. जापानी म्हण आहे इथे एक दिलेली, फक्त कार्यरत राहिलात तरीही शतायुषी व्हाल, सतत कामात राहा. अख्ख्या पुस्तकाच्या सुरुवातीला जर हे वाक्य दिलंय तर कदाचित या पुस्तकाचा उद्देशच तो असेल की सतत कार्यरत राहा. बघूयात काय काय आहे पुढे. फार मोठं पुस्तक नाहीये हे, लवकर पूर्ण होईल आपलं. अनुक्रमणिकेमध्ये टोटल 181 पानांचा उल्लेख केलेला आहे आणि 9 लेख आहेत ह्यामध्ये. तर आपला पहिलाच लेख आहे इकिगाई. चला तर मग ह्या पुस्तकाची सुरुवात कुठून झाली आहे हे आपण प्रस्तावनेमध्ये बघू. इकिगाई जादुई शब्द. पावसाळ्यातील एका संध्याकाळी टोकियोत या पुस्तकाचे दोन्ही लेखक जेव्हा चर्चा करत होते तेव्हा या पुस्तकाची बीज पहिल्यांदा रुजली. आजपर्यंत कित्येक वेळा आम्ही दोघांनीही एकमेकांचं लेखन वाचलं होतं, पण पहिल्यांदाच एकमेकांना भेटलो होतो. आम्ही दोघेही जपानच्या राजधानीपासून हजारो मैल लांब राहतो, पण आमच्या दोघांच्याही आवडीचा विषय एकच असल्यामुळे आज एकत्र भेटत होतो. या भेटीतूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आणि हे पुस्तक पूर्णत्वाला आलं आणि आज ते आमच्या हातात आलं. अंदाजे 1 वर्षानंतर आम्ही पुन्हा भेटलो. त्यावेळी टोकियोतील एका बागेमध्ये फेरफटका मारताना आम्ही पाश्चिमात्य देशांमधील लोकांची सद्स्थिती, मानसिकता, विशेषतः लोगोथेरपी सारख्या गोष्टी ज्या त्यांना जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी प्रेरित करतात अशा विषयांवर चर्चा केली. आमच्या चर्चेतून आम्हाला असं लक्षात आलं की सध्याचे मानसोपचार तज्ज्ञ हे हिक्टर फ्रँकल यांनी सांगितलेल्या लोगोथेरपीचा वापर करत नाहीत. त्यापेक्षा विद्यापीठांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींनाच ते जास्त प्रमाण मानतात. आजही लोक जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी झटतच आहेत. खरंच आहे, आपणही कुठून तरी त्यातूनच जातो. हे पुस्तक रिलेट करायला फार छान आहे. आपण नेहमी स्वतःला प्रश्न विचारत असतो, माझ्या जीवनाचा उद्देश काय? फक्त जास्त वर्ष जगणं हेच ध्येय आहे की जीवनाचा या पलीकडेही आणि यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश आहे? काही लोकांना त्यांना काय पाहिजे आहे हे पक्क ठाऊक असतं. माझ्याकडेही असे लोक आहेत आणि तुमच्याकडेही असतील. माझ्या डोळ्यासमोर हे वाक्य वाचल्याबरोबर माझा भाऊ आला डोळ्यासमोर आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात. तर काही लोक कायम द्विधा मनस्थितीमध्ये जगत असतात. असं का होतं? मी कुठेतरी यामध्येच आहे, द्विधा मनस्थिती. आमच्या या चर्चेमध्ये इकिगाई हा जादुई शब्द आला. ही एक जपानी संकल्पना आहे. याचा ढोबळ अर्थ आहे सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद. हे लोगोथेरपी प्रमाणेच जीवनाचा अर्थ शोधण्यासारखंच असलं तरीही त्यामध्ये त्यापेक्षाही सखोल अर्थ दडलाय. इकिगाई हा शब्द तिथल्या लोकांच्या दीर्घकाळ जगण्याचं रहस्य सांगतो. ओकिनाव्यासारख्या शहरातील लोकांचा आयुर्मान हे खूपच जास्त आहे. तेथील दर 1,00,000 रहिवाशांपैकी 24.55 लोक हे 100 पेक्षा जास्त वयोगटातील आढळतात. हे प्रमाण जगातील वयोमानाच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. जपानमधील लोक जगातील इतर कोणत्याही देशातील लोकांपेक्षा दीर्घायुषी असतात. सकस अन्न, साधी राहणी, ग्रीन टी आणि चांगलं हवामान. कंसामध्ये लिहिलंय, हवाईमधील हवामानासारखंच तिथलं वातावरणही
आल्हाददायक असतं. या व्यतिरिक्त या लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण आहे इकिगाई, ज्यामुळे त्यांच्या जीवनाला आकार येतो. आज प्रस्तावना पूर्ण करून टाकू. या विषयाचा सखोल अभ्यास करत असताना आम्हाला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या विषयावर प्रकाश टाकणारं कोणतंच पुस्तक किंवा व्यक्तिमत्व विषयावरील मार्गदर्शिका उपलब्ध नाही. आमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली की ओकिनावामध्ये इतके सगळे लोक शतायुष्य असण्यामागे इकिगाई हेच तर कारण नसेल. जीवनाच्या शेवटपर्यंत कार्यरत राहण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळत असेल? त्यांच्या आनंदी आणि दीर्घायुषी जीवनामधील रहस्य काय असेल? आम्ही अजून जास्त शोध घेतला आणि आम्हाला दक्षिण जपानमधील ओगिमी या लहानशा गावाची माहिती मिळाली. हे गाव दीर्घायुषी लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. 3000 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये जगातील सर्वाधिक दीर्घायुषी लोक राहतात. लिंबासारखं दिसणारं आणि असामान्य अँटीऑक्साइड गुणधर्म असणारं शिकुवासा हे ओकिनावामधील फळ जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं कारण असेल का? त्यांना फार प्रश्न पडले होते की ही लोक एवढी दीर्घायुषी कशी काय आहेत? का मोरिंगा चहाचं उत्पादन करण्यासाठी वापरलं जाणारं शुद्ध पाणी यामागचं कारण असेल? या लोकांच्या शतकी आयुष्याच्या मागील खरं कारण शोधण्याचा आम्ही निश्चय केला. आमचं शोधकार्य सुरू झाल्यानंतर वर्षभरामध्येच आम्ही आमचे कॅमेरे आणि रेकॉर्डिंगची साधनं घेऊन ओकिगावामध्ये पोहोचलो. इथले लोक फार प्राचीन भाषा बोलतात आणि लांब केस असलेल्या बुनागयाच्या तत्वाला अनुसरून वागतात. आम्ही पोचल्याच तिथल्या गावकऱ्यांनी आमचं हसतमुखानं स्वागत केलं. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही काळातच खेळीमेळीचं नातं निर्माण झालं होतं. हे लोक वेगळ्याच ऊर्जेने जगतात असं आम्हाला जाणवलं. जेव्हा आम्ही तिथल्या सर्वात वयस्कर माणसांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा आम्हाला जाणवलं की नैसर्गिक परिस्थितीच्या पलीकडचं काहीतरी इथे कार्यरत होतं, ज्यामुळे हे लोक दीर्घायुष्य जीवन जगत होते. इथल्या रहिवाशांच्या जीवनामध्ये वेगळाच उत्साह आणि ऊर्जा वाहत होती, ज्यामुळे ते आनंदी आणि शतायुषी जीवन जगत होते. पुन्हा इकिगाई हाच रहस्यमय शब्द आमच्या समोर आला. तर इकिगाई म्हणजे नक्की काय? याचा नक्की फायदा काय होतो? हा शब्द आपल्याला जर समजला तर अख्खं पुस्तक आपल्याला समजणार आहे. आम्हाला हे ऐकून अजूनच धक्का बसला की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी याच निसर्गरम्य ठिकाणी हल्ला झाला होता, ज्यामध्ये 200 निरपराध लोकांचा बळी गेला होता. पण असं होऊनही तिथल्या लोकांमध्ये कोणाविषयीच द्वेष नव्हता. उलट ते त्यांची विचारधारा आणि कंसात लिहिलंय इचारिबो चोडे या तत्वानुसारच सर्वांशी वागत होते. इचारिबो चोडे याचा अर्थ असा आहे की सर्वांना आपल्या भावासारखं माना. तुम्ही त्यांना यापूर्वी कधीही भेटला नसाल तरीही ते भाऊच आहे असंच माना. ओगिमी लोकांच्या आनंदी जीवनशैली मागे आम्हाला जाणवलेलं पहिलं रहस्य म्हणजे त्यांची सामाजिक बांधिलकी. हे लोक फार पूर्वीपासूनच संघभावनेने आणि सामाजिक आपुलकीने जगतात. ते नेहमी एकमेकांशी प्रेमाने वागतात आणि एकमेकांना कायम मदत करतात. मित्रत्वाची भावना जपणं, हलका आहार, पुरेसा आराम आणि नियमित व्यायाम ही यांच्या आरोग्याची कारणं आहेतच, पण त्याबरोबर समाधानी, आनंदी आणि शतकी जीवनाच्या मागील खरं कारण होतं इकिगाई. त्यांचा प्रत्येक दिवस ते इकिगाईनुसार जगत होते. या लोकांच्या शतायुषी दीर्घायुषी जीवनाचं रहस्य तुमच्या समोर मांडणं आणि तुम्हाला तुमचा इकिगाई शोधायला मदत करणं हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. कारण ज्या लोकांना इकिगाई सापडला ते लोक आनंदी, समाधानी आणि दीर्घायुषी आयुष्य जगले. तुमच्या या यात्रेसाठी आमच्याकडून मनापासून शुभेच्छा. आणि आपल्या या यात्रेला पूर्ण करण्यासाठी उद्या नक्की भेटूयात. तर मग इतर बऱ्याच गोष्टींसोबत आपण ही पुस्तकाची यात्रा पूर्ण करणार आहोत. माझं ग्रीटिंग कार्ड कसं वाटलं ते नक्की सांग. बनवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी मागे एक स्टोरी आहे. ते कसं बनवलं, त्याच्या वस्तू मी कुठून गोळा केल्या आणि आजही त्यातल्या किती गमतीशीर गोष्टी मी सतत घेऊन फिरतीये. त्या माझ्या आर्ट रिलेटेड मला लागणाऱ्या गोष्टी मी सतत एका बॉक्समध्ये घेऊन फिरतेय. तर माझा तो जो काही खजाना आहे तो सुद्धा मला तुम्हाला दाखवायला फार आवडेल. तर हळूहळू मी त्यावरतीही व्हिडिओ करेन. पण आता सध्या व्हिडिओ पाहिलीत, ग्रीटिंग कार्ड पाहिलं तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंट करून.
आणि आज आपण ज्या कामाला सुरुवात केली आहे ते काम आता मी तर पूर्ण करणार आहे. माझ्यासोबत तुम्हीही नक्कीच पूर्ण करण्याची आवड दाखवाल असं मला वाटतं. त्यामुळे माझी पुढची व्हिडिओ कधी येतीये त्यासाठी जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण मी आता पुढची व्हिडिओ नक्की कधी अपलोड करतीये हे तुमच्यापर्यंत लगेच समजेल. खूप वर्षांनी पुस्तक हातात घेऊन त्याची एक सुरुवात तरी झाली यामध्ये मी आज खूप खुश आहे. तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.